नमस्कार, मी वैशाली कुकिंग विथ वैशाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मऊसूद जाळीदार इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। आता मी इथं 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ कोणताही घेऊ शकता तुम्ही, फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका। मी इथं रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे। 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी डाळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळ 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे स्वच्छ, त्यामुळे आपली इडली पण पांढरी शुभ्र होते। आता आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून झालेले आहेत। मी इथं तांदूळ 4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि डाळ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। डाळ धुताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर जास्त चोळून धुवायची नाहीये, कारण डाळीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट असतात की ते आपलं पीठ जे आहे ते पीठ फर्मेंट व्हायला मदत होते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त डाळ चोळून धुवायची नाहीये। आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ओतायचं आहे तांदळामध्ये। डाळीमध्ये मी थोडंच पाणी घातलेलं आहे, म्हणजे डाळीच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहील एवढं पाणी टाकलेलं आहे, कारण हे जे पाणी आहे आपल्याला नंतर आपल्याला यूज करायचं आहे, हे पाणी फेकून द्यायचं नाही, त्याच्यामुळे थोडंच पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मेथीचे दाणे घालायचे आहेत, त्याच्यामुळे आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट व्यवस्थित होतं। इथं तुम्ही बघू शकता, ही जी डाळ आहे उडदाची डाळ आहे, ही गावरान डाळ असल्यामुळे इथं तुम्हाला याचं जे कवर आहे ते दिसत असेल। हे 7 ते 8 तास भिजवून द्यायचं आहे। साधारणतः 7 ते 8 तास झालेले आहेत। आपले डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं, तांदूळामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळीतलं जे पाणी आहे ते आपल्याला तसंच ठेवायचे। डाळ आणि तांदूळ बारीक करताना हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे। आता तांदळातलं पाणी मी सगळं काढून घेते। आता डाळीमधलं जे पाणी आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अगोदर आपण डाळ वाटून घेऊयात। इथं मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत। आता हे पोहे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत। एक 5 ते 10 मिनिटं याला भिजू देऊयात आपण असंच, तोपर्यंत आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात। आता डाळ जी आहे ती आपण 2 बॅचमध्ये वाटून घेऊयात, कारण एकदाच आपल्याला ते वाटता येणार नाही। आणि डाळ आपल्याला एकदम बारीक वाटायची आहे। यातलं थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे डाळ वाटताना। डाळ जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक करायची आहे। आता अशाच पद्धतीनं जी राहिलेली डाळ आहे ती मी वाटून घेते। अशा प्रकारे दुसरी बॅच पण आपली बारीक करून झालेली आहे। आता आपण तांदूळ बारीक करून घेऊयात। आता थोडे थोडे करून आपल्याला तांदूळ पण बारीक करायचे आहेत। एक 3 ते 4 वेळा मी तांदूळ बारीक करून घेते। याच्यामध्ये हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे, जे डाळीचं पाणी होतं हेच पाणी वापरायचं आहे। याच्यामुळे आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते, त्याच्यामुळे डाळीचं पाणी जे आहे तेच वापरायचं आहे। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, ज्यामुळे आपली इडली जी आहे ती मऊ लुसलुशीत होते। या पद्धतीनं तांदूळ बारीक केलेले आहेत। थोडेसे तांदूळ आपल्याला रवाळ बारीक करायचे आहेत, एकदम बारीक करायचे नाहीत आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत, थोडेसे रवाळ ठेवायचेत आपल्याला, ज्यामुळे आपली इडली चांगली फुगेल। आता हे जे पीठ आहे हे डाळीच्या पिठामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता दुसरी बॅच मी अशाच पद्धतीनं बारीक करून घेते। अशा प्रकारे आपले सगळे तांदूळ जे आहेत ते बारीक करून झालेले आहेत। आता आपले पोहे भिजलेले आहेत। आता आपण हे बारीक करून घेऊया। पाणी टाकायचं आहे, आपल्या डाळीचं पाणी संपलेलं आहे, तर आपण हे पाणी टाकून घेऊया थोडंसं। हे आपल्याला पोहे जे आहेत ते एकदम बारीक करायचे आहेत। पोहे पण बारीक झालेले आहेत। आता आपल्याला डाळ तांदळामध्येच हे काढून घ्यायचं आहे। आता आपलं डाळ तांदूळ पोहे सगळं बारीक झालेलं आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव झाला पाहिजे सगळा मिश्रणाचा, डाळ तांदूळ आणि पोह्याचा एकजीव झाला पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे असंच फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं थोडंसं घट्ट वाटत आहे, मी थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये। हे 5 ते 7 मिनिटं मी असंच फेटून घेते। अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। आता आपल्याला पीठ जे आहे ते जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही। जर आपण घट्ट ठेवलं तर आपली इडली मऊसूद आणि जाळीदार होणार नाही। त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे। अशा पद्धतीनं साधारणतः 7 ते 8 मिनिटं मी याला चांगलं फेटून घेतलेलं आहे पिठाला। आता आपल्याला हे असंच 7 ते 8 तास झाकून ठेवायचं आहे। आणि आपल्याला पीठ आपण ज्यावेळेस पीठ काढतो त्यावेळेस आपल्याला मोठ्या भांड्यामध्येच पीठ काढून घ्यायचं आहे, कारण आपलं पीठ फर्मेंट होतं त्यामुळे त्याला फुगून वरती येतं, त्यामुळे पीठ काढताना जे आहे ते आपल्याला मोठ्या भांड्यामध्येच काढायचं आहे। आता आपण हे 7 ते 8 तास असंच झाकून ठेवणार आहोत। साधारणतः 7 ते 8 तास झालेले आहेत। आता आपण चेक करूयात पीठ आपलं। बघू शकता तुम्ही
आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. अर्ध पातेलं होतं आपण ज्यावेळी बारीक करून ठेवलं होतं रात्री त्यावेळेला, आणि आता आपलं हे जे पातेलं आहे ते गच्च भरलेलं आहे. याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल की आपलं पीठ किती फुगलेलं आहे ते. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं. याला मिनिटं झालेले आहेत. आता आपण इडली बनवायला घेऊयात. आता आपल्याला सगळ्या प्लेट्सला तेल लावून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित लावायचं सगळीकडून, म्हणजे आपली इडली जी आहे ती व्यवस्थित निघते. अशा पद्धतीनं मी सगळ्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे. इथं मी थोडंसं पीठ भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. आता हे आपल्याला इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे पीठ. आता पीठ भरताना जास्त गच्च भरायचं नाही, कारण आपली इडली फुगते आणि बाहेर येऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला भरताना थोडंसं कमी भरायचं आहे. अशा पद्धतीनं आता पाणी उकळलेलं आहे आपलं. आता आपण सगळ्या प्लेट्स ठेवून घेऊया. आपल्याला प्लेट्स ठेवताना खालची जी इडली आहे त्या इडलीच्या वरती आपल्याला हे जे होल आहेत हे आले पाहिजेत. अशा पद्धतीनं ठेवायचं आहे, म्हणजे आपली इडली जी आहे ती व्यवस्थित स्टीम होते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत. आता हे आपल्याला 10 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे. आणि इडली शिजवत असताना आपण ज्यावेळेस प्लेट ठेवतो त्यावेळी पाणी उकळलेलं असावं, म्हणजे आपली इडली व्यवस्थित स्टीम होते. आता आपली इडली शिजत आहे तोपर्यंत आपण सांबरसाठी डाळ आणि भाज्या शिजवून घेऊयात. आता मी इथं अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ. तर मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून तांदूळ आहेत. हे आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहेत याच्यामध्ये. आणि थोडंसं तेल. त्याच्यामुळे आपलं जे डाळ आहे ती व्यवस्थित शिजते. आणि याच्यामध्ये आपल्याला एक थोडंसं वरती डाळीच्या वरती थोडंसं पाणी राहील एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता मी इथं शेवग्याची शेंग घेतलेली आहे. याचे 6 ते 7 तुकडे आहेत. 1 ते 1.5 इंचाचे तुकडे केलेले आहेत. त्यानंतर दुधी घेतलेली आहे. 1 वाटी दुधी आहे. आपल्याला भाज्यांचे तुकडे थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत. 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. आणि इथं मी 1 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून मी चिंच घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि हे आता आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ आणि भाज्यांच्या. आता आपल्या डाळ आणि भाज्या शिजतात आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. तर मी अर्धा नारळ घेतलेला आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि कढीपत्ता आहे. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी. त्यानंतर 1 टेबलस्पून साखर आहे. त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस आपल्याला इथं घालायचा आहे. तुम्ही इथं दही पण वापरू शकता. आंबट दही असावं थोडंसं. 1 टेबलस्पून दही वापरू शकता. आणि थोडीशी आपल्याला फुटाण्याची डाळ वापरायची आहे, पण माझ्याकडची डाळ संपलेली आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपली चटणी पण बारीक झालेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. जास्त घट्ट नसावी चटणी. व्यवस्थित इडली सोबत खाता आली पाहिजे. अशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. अशा पद्धतीनं आता याला तडका मारून घेऊयात आपण. इथं पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कढीपत्ता, हिंग, त्यानंतर हरभरा डाळ आणि इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 पाव चमचा. त्यानंतर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2, त्याचे तुकडे केलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्स करायचे. पद्धतीनं आपली आंबट गोड तिखट नारळाची चटणी जी आहे ती रेडी आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करूयात आपली इडली झाली आहे का. आपली इडली शिजलेली आहे.
आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इडल्या काढून घ्यायच्यात. अशा पद्धतीनं आपली मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार आहे. इथं बघू शकता तुम्ही, खूप मऊ सॉफ्ट झालेली आहे. इथं बघू शकता पांढरी शुभ्र झालेली आहे, छान मऊ जाळीदार झालेली आहे. आता आपण सांबर करायला घेऊ. आता आपली डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही. तर आपल्याला डाळ जास्त घोटून घ्यायची नाहीये, अशीच ठेवायची आहे. भाज्या पण शिजलेल्या आहेत. आता आपण सांबर करायला घेऊयात. अशा पद्धतीनं कढई गरम झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्याला. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये टाकायचे मोहरी, जिरं, त्यानंतर अर्धा टेबलस्पून मी इथं आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे, ती टाकायची आपल्याला. कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकलेली आहे. आता सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं 1 मिनिटभर. त्यानंतर इथं सांबर मसाला 1 चमचा घेतलेला आहे मी. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आहे, याने कलर छान येतो. आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हा जो मसाला आहे तो मसाला भाज्यांना चांगला कोट झाला पाहिजे. एक 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं हे मंद गॅसवरतीच. अशा पद्धतीनं मसाला व्यवस्थित कोट झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही, रंग पण छान आलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे. भाज्या शिजवून घेतल्या होता त्याचं पाणी पण याच्यामध्ये मी ॲड करते. अशा पद्धतीनं अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला सांबारची. जास्त सांबार घट्ट नसावं. आता मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली होती, त्याच्यामध्ये एक 6 ते 7 लोकांना पुरेल एवढं सांबार होतं. आता आपण डाळ आणि भाजी शिजवून घेताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी इथं थोडंच मीठ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला एक 5 मिनिटं असंच ठेवायचे. इथं बघू शकता तुम्ही, कलर खूप जबरदस्त आलेला आहे. अशा पद्धतीनं सांबार उकळलेला आहे. आता एक 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपल्याला मंद गॅसवरती. आता 5 मिनिटं झालेले आहेत. अशा पद्धतीनं साऊथ इंडियन स्टाईल आपली इडली सांबार आणि चटणी रेडी आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, सांबारलाही कलर जबरदस्त आलेला आहे. आपली चटणीही आंबट तिखट गोड रेडी आहे आणि इडलीही अगदी परफेक्ट झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.